माझी निशाणी मशीन नंबर 2, मशीन नंबर 2, बटन नंबर 3, कळई 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 कळई, पाटील मामा वडापावाला। माझा प्रचार फक्त युवा वर्गा करता आहे। लेकी आमच्या, सुना आमच्या, पोरा आमचे, गाव आमचं, तालुका आमचा, जिल्हा आमचा आणि मतदारही आम्हीच। मला हे म्हणायचंय, हे लोक सगळे 5 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, 15 वर्ष खासदार, यांनी का महाराष्ट्र विकत घेतला का? याबद्दल मला हे सांगायचंय की आता युवा वर्गाने आणि युवतींनी आणि आमच्या या पोरांनी मराठवाड्यामध्ये पुढे येण्याची गरज आहे। आजची परिस्थिती फार भयंकर आहे। एक दिवस एक खासदार 25 कोटी रुपयाचा निधी, संबंधित मतदारांनी एक बटन दाबलं तर निधी रूपानं खासदाराच्या नावावर 25 कोटी रुपये जमा होतात। आतापर्यंत या 25 कोटीचा हिशोब कोणीही दिलेला नाही आणि आम्ही मागणारही नाही, कारण कोणाला लेटर द्यायचं आणि कोणाला निधी द्यायचा हे ते लोक ठरवतात। आता परत हे सांगतो की लेकी आमच्या, सुना आमच्या, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा, मतदारही आम्हीच। मग आमचे पोरं नगरसेवक का नाही? आमचे पोरं आमदार का नाही? आमचे पोरं खासदार का नाही? महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या आरक्षणाबद्दल 350 पोरांनी आत्महत्या केल्या, याचं काही कोणाला फिकर आहे? नाही आहे। जरांगे पाटलावर SIT लावली, त्याचं काय? त्याचं काय नाही आहे। हजारो पोरावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याचाही काही हिशोब नाही आहे। हे काय चाललं? आम्हाला याबद्दल शंका आहे। आणि आमचे पोरं, औरंगाबादचा खासदार कोण, नगरचा खासदार कोण, नांदेडचा खासदार कोण, तुम्ही कोण ठरवणार? आमच्या पोरांचं काय हे पहिले लक्षात ठेवा। याच्याकरता मी या शहराचा नाममात्र उमेदवार, पाटील मामा वडापावाले नाममात्र उमेदवार, या शहराचे सर्व युवक खासदार, युवती खासदार, या शहराचे भजेवाले खासदार, वडापावाले खासदार, रिक्षेवाले खासदार, भाजीपालेवाले खासदार, मला खासदार होण्याचा शौक नाही। मी याच्याकरता फॉर्म भरलाय की युवा वर्गाने पुढे यायचं, मला हा शौक नाही आहे। आणि युवा वर्गाने पुढे येऊन आपलं गाव, आपला जिल्हा, आपला तालुका, आपला मोहल्ला अरे ताब्यात घ्या, ताब्यात घ्या। काय चाललंय? तुम्ही कुठेतरी पुढे यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। आता मशीन नंबर 2 आणि कढई बटन नंबर 3, कढईचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि स्वतः या शहराचे खासदार व्हा। मी कधीही कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही। मी शिवसेना सोडली बाळासाहेब गेल्यापासून, लोकांनी ही अफवा पसरवलेली आहे। मी कुठलाही पक्ष जॉईन केलेला नाही, मी स्वतः अपक्ष माणूस आहे। काही लोक म्हणतात की वडापावाला पाटील डुप्लिकेट आहे। अरे आम्ही डुप्लिकेट आहोत म्हणून तुम्ही 25 वर्ष पाटलावर राज केलं ना, त्याचं काय? तुम्ही हे विसरून चालणार नाही ना। माझी लढत कोणाची नाही, मला युवा वर्गाला संबंधित करायचंय की लेकी आमच्या, सुना आमच्या, पोरं आमचे, गाव आमचं, जिल्हा आमचा, तालुका आमचा। मग आमचे पोरं नुसतं तुमच्याकडे का झेंडे धरायला आहे का? ते का मतदार तुम्ही कामाला ठेवले का? एक दिवस 13 मे, अरे हाना कढई। माझी निशाणी मशीन नंबर 2, मशीन नंबर 2, बटन नंबर 3, कढई 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 कढई, पाटील मामा वडापावाला।